बदलापूर घटनेचे पडसाद उमटले धुळ्यात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन. बदलापूर अत्याचाराचे पडसाद धुळ्यात देखील उमटताना बघावयास मिळाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी धुळे शहर शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेध म्हणून निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी निवेदनाच्या माध्यमातून आरोपी नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील संतप्त आंदोलकांनी केली आहे. यावेळी या घटनेच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अशा घटना पुन्हा वारंवार होत असून त्यांना थांबवण्यासाठी निष्क्रिय ठरत असलेल्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील संतप्त महिला आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याचं बघायला मिळालं आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाला या संदर्भातील निवेदन देखील देण्यात आले आहे. यावेळी माजी महापौर कल्पना महाले, जिल्हाध्यक्ष शकीला बक्षी यांच्यासह उपाध्यक्ष जयश्री होटे, गायत्री पाटील, ॲडव्होकेट तरुणा पाटील, नाझिया शेख, जैनब मलिक, हुदा मलिक आदी उपस्थित. बदलापूर गावामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना झालेली आहे. घटना ऐकल्यानंतरच मन असं छिन्न विछिन्न होतं की हे नराधम यांची मनस्थिती किती वाईट आहे. म्हणजे समाजामध्ये हे न वावरणारे पाहिजे. अगदी एक मुलगी तर 3 वर्ष आणि 8 महिन्याची आहे आणि एक मुलगी 4 वर्षाची आहे. अतिशय वाईट अशी ही घटना आहे. या घटनेचा तर सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर निषेध करतो. आणि मला असं वाटतं की या घटनेची ही जी घटना झाली त्या शाळेचे जे संस्थाचालक आहे ते संस्थाचालक भारतीय जनता पक्षाच्या संलग्नमध्ये असल्यामुळे हा जो काही प्रकार झालेला आहे हा दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे. जेणेकरून कारण आपण सगळ्यांनी न्यूज चॅनलला बघितलेलं आहे की जेव्हा ह्या पीडितेचे आईवडील पोलीस स्टेशनला जेव्हा ही तक्रार नोंदवायला गेली त्या ठिकाणी ती तक्रार नोंदवण्यात आली नाही. त्यांनी अतिशय टाळाटाळ झाली. अशाच घटना अनेक झालेल्या आहे. आज देखील मला असं वाटतं की अकोल्यामध्ये अशी घटना झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत असतात. म्हणून या ठिकाणी मी सरकारला आमची एकच विनंती आहे की ह्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना लाडकी योजना नको तर लाडकी सुरक्षित बहीण योजना हवी आहे. जेणेकरून महिला भगिनी असतील ज्या अतिशय मुक्तपणे या समाजामध्ये वावरतील, ज्यांना अतिशय स्वच्छंदपणे या समाजामध्ये फिरण्यासाठी बळ मिळेल. या ठिकाणी मी या सरकारला एकच सांगू इच्छिते की जर काल आंदोलनकर्त्यांनी जर आंदोलन केलं नसतं तर ही घटना दाबली गेली असती. पूर्वी पण अशाच अनेक घटना दाबल्या गेलेल्या आहेत. अशी मागणी आहे की जो आरोपी आहे त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस ताबडतोब चालवून त्या ठिकाणी लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. आणि ह्या पीडितेलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही अशा घटना झालेल्या आहेत त्या सर्व बालिकांना त्या सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल अशीच आमची मागणी आहे. पुन्हा एकदा मी आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे या घटनेचा जाहीर निषेध करते.